Welcome to all of you for today's lecture. You all know about that. In last lecture, we are completed our first chapter, electrical wiring and diagrams. आपण इलेक्ट्रिकल वायरिंग आणि डायग्राम्स हा आपला जो युनिट नंबर 1 होता तो आपण कंप्लीट केलेला होता. कोणकोणते पार्ट आपण त्या युनिटमध्ये बघितलेले? हॅलो, माझा आवाज येतोय? ओके, कोणकोणते पार्ट आपण युनिट नंबर 1 मध्ये बघितलेले? व्हेरियस टाइप्स ऑफ सिम्बॉल्स वी लर्न. ओके, देन various types of diagrams, which type of diagrams we learn about in first chapter? Schematic diagram, wiring diagram. Then we also learn about the single line diagram. Not single line diagram. Single line diagram आपण बघितलेली की नाही? नाही. कोणकोणते बघितलेले? कोणकोणते एक्झाम्पल बघितलेले सिंगल लाईन डायग्रामचे? जनरेटिंग स्टेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन एक पार्ट बघितलेला लास्ट लेक्चर मध्ये. देन डिव्होल्ट स्टार्टर पण बघितलेला, बरोबर ना? मल्टीलाईन डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन हे सुद्धा बघितलेलं, बरोबर का? देन वी ऑल्सो लर्न अबाउट द व्हेरियस टाइप्स ऑफ प्लॅन कशा पद्धतीने केलं जातं, एस्टिमेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघितलेलं, बरोबर? वेट अ मिनिट. हॅलो, माझा आवाज येतोय व्यवस्थित? मला कॉल येत आहे, त्यामध्ये सांगतोय की कोणाच तर आता कॉल आला टीवाय मधून, त्यांनी सांगत होते की माझा आवाज वगैरे व्यवस्थित येत नाही, म्हणून मी अनेकदा क्लिअर करून गेलो. माझा आवाज व्यवस्थित येत आहे आणि स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का? ठीक आहे. तर मागच्या वेळी आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलेलं, एस्टिमेशन कशा पद्धतीने काढायचं. कोणतं एक्झाम्पल होतं ते? 1 व्हरांडा अँड 2 रूम हे एक्झाम्पल बघितलेलं ना आपण. त्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ वायरिंग बघितलेलं. कोणकोणत्या टाइपचे वायरिंग आपण बघितलेलं? 1 लॅम्प कंट्रोल, 2 लॅम्प कंट्रोल, स्टेअरकेस वायरिंग, गोडाऊन वायरिंग, कॉरिडॉर लाइटिंग हे आपण सगळे बघितलेलं ना फर्स्ट चॅप्टर मध्ये. ओके, तर व्यवस्थित तुम्ही युट्यूबला आपण व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, आणखीन एकदा व्यवस्थित ते तुम्ही बघा. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर न्यू चॅप्टर नंबर 2, domestic and commercial installation. Okay, the name of this chapter is domestic and commercial installation. The approximate teaching hour for this uh, chapter is about 14 hours and the maximum mark for this chapter is 18 marks. म्हणजेच हा जो चॅप्टर नंबर 2 आहे, डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन, हा जो चॅप्टर आहे तो आपल्याला कव्हर करायला मिनिमम 14 hours लागतील. म्हणजे आपल्याला 2 आठवडे लागतील, 2 ते 3 आठवडे लागतील. देन मॅक्झिमम मार्क्स जे आहेत एक्झामला तुम्हाला विचारलं, टर्न ऑफ युअर मार्क्स. मॅक्झिमम मार्क्स जे आहेत या चॅप्टरसाठी ते 18 मार्क्स असणार आहेत. म्हणजे 18 मार्क्ससाठी जवळजवळ हा चॅप्टर तुम्हाला विचारण्यात येणार आहे. याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते 18 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. फर्स्ट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द इंट्रोडक्शन. हे तुम्हाला क्लिअरली दिसते का? ओके, introduction. For small domestic installation, only 230 volt single phase AC supply is used. We all aware about that. For small domestic installation like in house, we use about only 230 volt single phase AC supply आपण यूज करतो, बरोबर आहे ना? 440 कोण यूज करतं का? नाही ना? गुड. तर 230 वोल्ट सिंगल फेज एसी सप्लाय आपण आपल्या घरामध्ये यूज करतो डोमेस्टिक इन्स्टॉलेशन साठी. द लॅम्प्स, फॅन्स अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस आर कनेक्टेड बिटवीन फेज अँड न्यूट्रल. वी ऑल नो दॅट the lamps which are lighted in our house, the fans which are running in our house, and other domestic appliances such as fridge, mixer, ovens, and all other things, including heaters and all other things, are connected between
फेज अँड न्यूट्रल, बरोबर ना? एक फेजचं वायर असतं, एक न्यूट्रलचं वायर असतं लॅम्प आणि फॅनसाठी, बरोबर आहे ना? हॅलो. Earth wire is also carried out in the wiring to connect metallic parts of heater, 3-pin plug socket and small pumps which is used for the lifting water. म्हणजेच काय, वॉटर लिफ्ट करण्यासाठी जे मोटर्स आपण यूज करतो. देन 3-pin प्लग सॉकेट आपण यूज करतो, ज्याच्या थ्रू आपण व्हेरियस टाइप्स ऑफ अप्लायन्सेस यूज करतो. त्यानंतर हीटर असतं, त्याचं जे मेटॅलिक पार्ट असतं ते सगळं आपण काय केलेलं असतो, अर्थ केलेलं असतं, बरोबर आहे ना? आपण अर्थिंग प्रोव्हाइड करतो ना. अर्थिंग प्रोव्हाइड नाही केलं तर काय होतं? Why the earthing is necessary while wiring? कोण सांगू शकेल? Why the earthing is necessary? What is the importance of earthing for domestic wiring? कोण सांगू शकेल बॉईज मध्ये? बॉईज, प्रथमेश आहे का प्रेझेंट? प्रथमेश, कशासाठी वापरतो आपण? अर्नेस्ट, कशासाठी वापरतो? अर्थिंग काय इम्पॉर्टंट आहे? ओव्हरलोड. टू अवॉइड फ्रॉम शॉक्स द अर्थिंग इज युज्ड. त्यानंतर लॅपटॉप्स असतात आपले, लॅपटॉपला पण लॅपटॉप चार्जरला अर्थिंग पॉइंट असतं का? लॅपटॉपचं जे चार्जर असतं त्याचं 3-पिन सॉकेट, त्याला अर्थिंग असतं का? जर अर्थिंग नसेल, आपण आपल्या घरामध्ये अर्थिंग वायर प्रोव्हाइड केलेलं नसेल तर काय फरक पडतं, काय होतं? शॉक आपल्याला बसू शकतं. ते जे आपलं पीसी आहे ते पण व्यवस्थित वर्क होत नाही, स्लो वर्क होत असतं. ते पण तुम्ही बघितलं असशील, एकदा करून बघा. अर्थिंग जिथं प्रोव्हाइड केलेलं नाही तिथं आपला पीसी, तुमचा लॅपटॉप जो आहे तो काय करा, तिथं चार्जिंगला लावून त्याच्यावर काम करा. बघा पीसी स्लो पडेल, तुम्हाला शॉक बसल्यासारखं थोडे सेन्सेशन सुद्धा होतील. देअरफॉर the earth wire is also carried out for the purpose of wiring to connect the metallic parts of heater, then 3-pin socket plugs and small pumps which are used for the lifting of water. For big house or colony, three-phase 440-volt AC supply is made available and supplied to the different subsections which are given from RN, YN and BN. What is the meaning of this last point? काय सांगितले लास्ट पॉइंट मध्ये? कोण एक्सप्लेन करणार? सिंपल आहे एकदम. गर्ल्स मध्ये कोण एक्सप्लेन करणार? हॅलो, माझा आवाज व्यवस्थित येतोय का? ओके, कोण एक्सप्लेन करणार लास्ट पॉइंट फॉर बिग हाऊस पासून? याचा अर्थ काय आहे? म्हणजे जे बिग हाऊस आहेत, ओके, जे मोठी घर आहेत, और कॉलोनी जी आहे तिथं कोणतं सप्लाय यूज केलं जातं? 3-फेज 440 वोल्ट एसी सप्लाय यूज केलं जातं. आणि त्याच्या थ्रू घरामध्ये आपण 3-फेज सप्लाय यूज करतो का? मग 3-फेज 440 वोल्ट आपण एसी सप्लाय तिथे इनपुट दिलाय त्या बिग हाऊसला किंवा त्या कॉलनीला. मग आपल्या घरामध्ये सुद्धा तेच आपण 3-फेज 440 वोल्ट आपण वापरतो का? बल्बला? नो सर, नो. मग आपण काय करतो? फ्रॉम आर टू एन, फ्रॉम वाय टू एन अँड फ्रॉम बी टू एन आपण काय करतो? फेज न्यूट्रल, फेज न्यूट्रल आणि फेज न्यूट्रल अशा पद्धतीचे वायर आपण कॅरी आउट करतो. आणि थ्रू दॅट द वायरिंग इज मेड अवेलेबल फॉर द पर्पज ऑफ युझिंग. ते यूज करण्यासाठी, अप्लायन्सेस यूज करण्यासाठी, लॅम्प ग्लो करण्यासाठी, फॅन यूज करण्यासाठी आपण काय करतो? आर एन, वाय एन आणि बी एन मधून फेज आणि न्यूट्रल अशा पद्धतीचे वायर्स कॅरी आउट करतो आणि ते यूज करत असतो. असं का करतो रे? का करायची गरज आहे असं? एकच आपण फेज घेऊन आर एन किंवा वाय एन किंवा बी एन असं घेऊन आपण एकाच फेजवर सगळे लोड का नाही माउंट करत? लोड येते, ठीक आहे. मला सांगा, प्रॅक्टिकल मध्ये आपल्या घराजवळ जे पोल्स असतात तिथं पण 3-फेज सप्लाय आलं असतं की सिंगल फेज सप्लाय आलेलं असतं? 3-फेज सप्लाय आलेलं असतं. आणि एका फेजवर किती घर कनेक्टेड असतात?
एका घरावर किती घर कनेक्टेड असतात, किती घराला एका फेजचं सप्लाय दिलेलं असतं माहित आहे का? वायरिंग कोण कोण करते रे बॉईज मध्ये? हॅलो, आवाज क्लिअर नाही. आवाज तुमचा क्लिअर नाही. सूरज, पंकज, पंकज ऍड नाही आहे. ठीक आहे. अरे ठीक आहे. ओके 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 ओके. बस बस, माईक ऑफ करा तुमचा आता. एका फेजवर किती घर कनेक्टेड असतात? जवळजवळ 8 ते 10 घरं जे असतात ते एका फेजवर कनेक्टेड असतात फॉर द पर्पज ऑफ सप्लाइंग द पॉवर सप्लाय करण्यासाठी एका फेजवर 8 ते घर डिपेंड असतात. मग जर आपली कॉलनी मोठी असेल किंवा जर आपलं घर असेल ते मोठं असेल, हवेली टाईप जर असेल, तर तिथं आपल्याला काय लागणार आहे? एक पेक्षा जास्त फेजेस लागणार आहे टू फुलफिल द लोड फुलफिल करण्यासाठी आपल्याला जास्त पॉवर तिथं कन्झ्युम केलं जाणार आहे. म्हणल्यावर आपल्याला सप्लाय जे आहे ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त फेजचं दिलं गेलेलं असायला पाहिजे. मग लार्ज बिग हाऊससाठी आणि कॉलनीसाठी जे असतं ते कोणतं सप्लाय यूज केलं जातं? तिथं 3 फेज 440 वोल्ट एसी सप्लायच यूज केलं जातं. पण जे अप्लायन्सेस कनेक्टेड असतात, जे वायरिंग केलं जातं, ते कशा थ्रू केलं जातं? RN, YN आणि BN थ्रू केलं जातं. दिस इज क्लिअर टू ऑल? समजते हे? गुड. Then we are going to start from 2.1, which is the first point of second chapter. General rules for domestic and commercial wiring installation. In this point, we are going to introduce some of the important points which are specified by Indian Electricity Acts for the purpose of wiring and installation of various types of appliances. ज्यावेळी आपण वायरिंग करत असतो, various टाईपचे अप्लायन्सेस ज्यावेळी आपण या वायरिंग थ्रू कनेक्ट करत असतो, त्यावेळी इंडियन स्टँडर्ड आई इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट थ्रू आपल्याला काही रूल्स स्पेसिफाय केलेले आहेत डोमेस्टिक आणि कमर्शियलच्या वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी. ते रूल्स कोणकोणते आहेत हे आपण या पॉइंटमध्ये बघणार आहे. फर्स्ट पॉइंट इज total load of circuit should not be exceed than 800 watts. That is nothing but the circuits which are made for the purpose of lighting, it should not be exceed than 800 watts. म्हणजे जे लोड्स आहेत त्या एका सर्किट मधले लोड्स 800 वॅट पेक्षा जास्त जायला नाही पाहिजे. मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलेलं, एक्झाम्पल बघताना सांगितलेलं ना, काय सांगितलेलं सांगा बघूया. हॅलो, आवाज व्यवस्थित येतोय माझा? ओके. काय सांगितलेलं मी मागच्या वेळी? जे एक्झाम्पल बघितलेलं आपण, इस्टिमेटिंग करत होतो मागच्या चॅप्टरमध्ये, फर्स्ट चॅप्टरमध्ये इस्टिमेटिंग करत होतो. कशाचं करत होतो? 2 रूम आणि 1 वरांडा याच्यासाठी आपण इस्टिमेशन करत होतो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की एक जे सर्किट असतं त्या एका सर्किटवर मॅक्झिमम किती लोड असायला पाहिजे? फक्त 800 वॅटचा लोड असायला पाहिजे. सपोज दॅट इफ द टोटल लोड इज 1000 वॅट, देन द सर्किट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. म्हणजे 2 सर्किट आपल्याला तिथं 2 सर्किटमध्ये आपल्याला ते पार्ट डिवाइड करायला पाहिजे आणि टोटल जे आहे आपलं वॅटेज ते पण इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. म्हणजे एका सर्किटवर लोड कितीचा राहणार त्यावेळी? फॉर 1000 वॅट 500, बरोबर. एका एका सर्किटवर आपण काय करणार? 500चं लोड माउंट करणार आणि दुसऱ्या सर्किटवर आपण काय करणार? 500चं लोड माउंट करणार. आपण असं करणार का? 800 वॅटचं एका सर्किटवर आणि जे शिल्लक आहे ते 200 वॅटचं एका सर्किटवर, असं माउंट करणार का आपण? हॅलो हॅलो, नो. गुड. तर आपण काय करणार? सपोज इफ द लोड एक्सिड्स दॅन 800 वॅट, देन वी हॅव टू डिवाइड इट इंटू 2 पार्ट्स अँड फ्रॉम दॅट वी हॅव टू वायर अप द लाईन. आपल्याला काय करायला पाहिजे? ती जी लाईन आहे ती वायर अप करत असताना इक्वल लोड डिस्ट्रीब्यूट तिथं करायला पाहिजे. 800 पेक्षा जास्त जर असेल तर 2 वायर्स तुम्हाला काय करायला लागणार? कनेक्ट, 2 सिस्टीम, 2 सर्किट जे आहेत ते तुम्हाला माउंट करायला लागणार. म्हणजेच काय? जास्तीत जास्त मॅक्झिममली तुम्ही काय करू शकता? एका सर्किटवर फक्त 800 वॅटचं लोड देऊ शकता. समजा तिथं 2400 वॅटचा असेल तर तुम्ही किती सर्किट डिझाईन करायला पाहिजे?
थ्री सर्किट बरोबर. 8 त्रिक 24 2400. जर 2400 वॅटचं लोड असेल तर तुम्हाला किती सर्किट माउंट करायला पाहिजेत? 3 सर्किट तिथं तुम्हाला डिझाईन करायला लागणार बरोबर. म्हणजे एका सर्किटवर किती जास्तीत जास्त असायला पाहिजे लोड? 800 वॅटचं असायला पाहिजे. Then second rule for the domestic and commercial wiring installation is number of points should not be exceed than 10 in one circuit. म्हणजे एका सर्किटवर 10 पेक्षा जास्त पॉइंट माउंट केलेलं असायला नाही पाहिजे. म्हणजे या 10 पॉइंटवर तुम्ही हे 800 वॅटचं लोड जे आहे ते माउंट करायला पाहिजे आणि 10 पेक्षा जास्त पॉइंट तुम्ही एका सर्किटमध्ये माउंट नाही करायला पाहिजे, डिझाईन नाही करायला पाहिजे. देन थर्ड पॉइंट इज minimum size of the conductor for regular wiring should not be less than 1 mm square for copper and 1.5 mm square for aluminum. हे मागच्या वेळी पण आपण बघितलेलं फर्स्ट चॅप्टर मध्ये. जिथं रेग्युलर वायरिंग आपण यूज करतो म्हणजे विदाउट पॉवर वायरिंग न यूज करता रेग्युलर वायरिंग मीन्स लाईट वायरिंग. ओके, फॉर द वायरिंग विच इज यूज फॉर लाइटिंग पर्पज. त्या वायरिंगसाठी suppose if you are going to use the copper wire conductor, then minimum diameter of the wire should not be minimum diameter of the wire should be 1 mm square. And if you are going to use the aluminum conductor, then minimum diameter of wire should be 1.5 mm square. म्हणजेच काय, जर अल्युमिनियम कंडक्टर तुम्ही यूज केला तर त्याचं डायमीटर जे आहे ते मिनिमम 1.5 mm असायला पाहिजे. अँड सपोज यू आर गोइंग टू यूज द कॉपर वायर, जर तुम्ही कॉपर वायर कंडक्टर यूज करायला गेला तर त्याचं मिनिमम जे डायमीटर आहे ते किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? ते किती असायला पाहिजे? 1 mm स्क्वेअर असायला पाहिजे. देन फोर्थ पॉइंट डील्स विथ फ्यूज. Fuse wire for lamp load should not be exceed than 5 ampere and for power load should not be exceed than 10 ampere. याचा अर्थ काय आहे, कोण सांगू शकेल बॉईज मध्ये? फोर्थ पॉइंट एक्सप्लेन करा. हॅलो प्रथमेश, ओमकार कांबळे आहे का प्रेझेंट? आवाज येतोय माझा व्यवस्थित? ओके, फोर्थ पॉइंट कोण एक्सप्लेन करणार गर्ल्स मध्ये? फ्यूज वायर फॉर लॅम्प लोड शुड नॉट एक्सीड दॅन 5 एम्पियर अँड फॉर पॉवर लोड शुड नॉट एक्सीड दॅन 10 एम्पियर. याचा अर्थ काय आहे? बरोबर. अँड फॉर लोड, पॉवर लोड शुड नॉट बी एक्सीड दॅन 10 एम्पियर. म्हणजे काय, पॉवर लोड साठी तुम्ही सर्किट डिझाईन करत असला, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही वायरिंग करत असता त्यावेळी लाईट लोड आणि लाईट लोड आणि पॉवर लोड हे जे वेगवेगळे लाइटिंग सिस्टीम आहे, हे जे ह्याचं जे सर्किट आहे ते कसं असायला पाहिजे? डिफरंट असायला पाहिजे. म्हणजे लाइटिंग पर्पज साठी तुम्ही एक सर्किट डिझाईन करायला पाहिजे, पॉवर पर्पज साठी, पॉवर लोड साठी तुम्ही एक सर्किट डिझाईन करायला पाहिजे. आणि जे सर्किट तुम्ही लाइटिंग लोड साठी यूज करता म्हणजे लॅम्प लोड साठी यूज करता, त्याच्यातून जो फ्यूज मधून करंट जाणार आहे तो 5 एम्पियर पेक्षा जर जास्त करंट तिथून फ्लो झाला तर फ्यूज काय व्हायला पाहिजे? डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे, ब्लो आउट व्हायला पाहिजे. बरोबर का? म्हणजेच काय, वायर जे आहे ते काय व्हायला पाहिजे? फ्यूज वायर जे आहे ते ब्लो आउट व्हायला पाहिजे, त्याचं सर्किट जे आहे ते तिथं डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे. अँड फॉर द पर्पज ऑफ पॉवर लोड, इफ सपोज more than 10 ampere current flows through the fuse of this power load, then it should be disconnect the सर्किट ऑफ दिस पॉवर लोड. या पॉवर लोडचं जे सर्किट आहे ते काय करायला पाहिजे? डिस्कनेक्ट करायला पाहिजे. कवा? जेव्हा 10 एम्पियर पेक्षा जास्त करंट त्या पॉवर सर्किट मधून फ्लो होणार आहे. समजते हे? समजते का? एक्सप्लेन करू अनेकदा? अनेकदा एक्सप्लेन करू? Okay, good. Then next point, no inflammable shades should be used in the installation. म्हणजे ज्यावेळी इन्स्टॉलेशन तुम्ही करत असता, वायरिंग डायग्राम वायरिंग जे आहे ते ज्यावेळी तुम्ही डिझाईन करत असता त्यावेळी इन्फ्लेमेबल शेड्स जे असणार आहेत ते तुम्ही यूज करायला नाही पाहिजे. इन्फ्लेमेबल म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ इन्फ्लेमेबल?
Hmm? Rajvardhan, which will इझिली राईट विच विल कॅच फायर इझिली, जे ज्वलनशील आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, म्हणजेच काय इन्फ्लेमेबल. म्हणजे अशा पद्धतीचे तुम्ही मटेरियल नाही यूज करायला पाहिजे जे लगेच काय होईल, फायरला कॅच करतील आणि स्वतः काय होईल, फायर ऍक्सिडेंट प्रोड्यूस करण्यासाठी एक रिझन बनतील. अशा पद्धतीचे तुम्ही इक्विपमेंट जे आहेत, अशा पद्धतीच्या मटेरियल पासून जे इक्विपमेंट बनवलेले असतात ते तुम्ही तुमच्या वायरिंग सिस्टीम मध्ये यूज नाही करायला पाहिजे. The next point for the rule for the wiring of domestic and commercial wiring installation is all the appliances should be earth. मगाशी मी तुम्हाला सांगितलं जे अप्लायन्सेस असणार आहेत ते सगळे काय असायला पाहिजे, अर्थ असायला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, वाईल वायरिंग तुम्ही काय करायला पाहिजे, अर्थिंग सिस्टीम जे आहे ते प्रॉपरली माउंट करायला पाहिजे, प्रॉपरली इन्स्टॉल करायला पाहिजे. ओके, ऑल द स्विचेस शुड बी कनेक्टेड थ्रू लाईव्ह वायर. याचा अर्थ काय आहे राजवर्धन? शिवराज नरके प्रेझेंट आहे का रे? शिवराज नरके, शिवराज नरके आहे का प्रेझेंट? राजवर्धन, ऑल द स्विचेस शुड बी कनेक्टेड थ्रू लाईव्ह वायर म्हणजे काय? म्हणजेच तुम्ही जे स्विच माउंट करत असता, स्विच इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ कंट्रोलिंग. आपण कशासाठी यूज करतो स्विच? कंट्रोलिंग करण्यासाठी. कोणाला कंट्रोल करतो स्विच थ्रू? It may be either fan or maybe lamps or any electrical equipment which we are going to connect externally. Externally आपण जे appliances कनेक्ट करतो, जे लॅम्प कनेक्ट करतो, जे फॅन्स आपण माउंट करतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी हे स्विचेस जे असतात ते आपण माउंट करत असतो ऑन ऑफ करण्यासाठी. मग हे जे स्विचेस असतात ते अकॉर्डिंग टू आई रूल कसं असायला पाहिजे, लाईव्ह वायर मध्येच माउंट असायला पाहिजे. याचं रिझन काय माहित आहे तुम्हाला? रिझन माहित आहे का? This is visible to all. Okay, suppose here is a phase wire, here is a neutral wire, and this is the lamp which is connected. आपण काय केलं याच्यामध्ये, स्विच कुठं असायला पाहिजे, फेज वायर मध्ये कनेक्ट असायला पाहिजे ना इथं, बरोबर ना? सपोज बाय मिस्टेक इफ वी कनेक्ट अ स्विच इन न्यूट्रल वायर, जर न्यूट्रल वायर मध्ये आपण स्विच कनेक्ट केलं, ऍट दिस कंडिशन लॅम्पचं कंट्रोलिंग होणार का, ऑन ऑफ होणार की नाही? होणार, बरोबर. बिकॉज द पाथ विल बी नॉट कम्प्लिटेड. जर आपण फेज वायर करंट जे आहे ते फेज थ्रू इकडून पास झालं, लॅम्प थ्रू पास झालं, न्यूट्रल वायर थ्रू इथं डिस्कनेक्ट असेल तर पाथ आपला कम्प्लीट होणार नाही. त्यामुळे लॅम्प जे आहे त्याचं कंट्रोलिंग प्रॉपरली होऊ शकणार. बट सपोज ऍट दिस कंडिशन आपल्याला जर समज असं वाटलं फेज वायर जे आहे तिथं आपण स्विच न कनेक्ट करता न्यूट्रल वायर मध्ये स्विच कनेक्ट केलं आणि ज्यावेळी लॅम्प बंद असेल त्यावेळी जर सपोज आपण याला इथं लॅम्प मध्ये कुठे जर लॅम्प तिथं कनेक्ट करत असताना किंवा डिस्कनेक्ट करत असताना आपण याला लॅम्पला हात लावलो आणि मेटॅलिक वायर थ्रू आपल्याला इथं शॉक बसू शकतं का? इथं शॉक बसू शकतं का? कारण की करंट जे आहे ती इथून असं पास आउट होत आहे, बरोबर. करंट इथून पण पास आउट होत आहे, इथंपर्यंत करंट येऊन स्टॉप व्हायला लागले आणि त्याचं पाथ कंप्लीट होईना म्हणून हे लॅम्प ग्लो होईना झाले, बरोबर. ऍट दिस कंडिशन सपोज इफ वी टच दिस बल्ब, आपण या बल्बला जर टच केलं आणि त्याच्या थ्रू आपल्याला जर इथून करंट आपल्या बॉडी थ्रू पास झालं तर आपल्याला शॉक लागू शकतं ना इथं. समजते का मी काय सांगालोय ते? काय समजलं सांग बघूया. हॅलो, हॅलो, समजलं का मी काय सांगितलं ते? बरोबर आहे की, पण इन्सुलेशन नसेल तर तुम्हाला तिथं चुकून टच झालं तर
बरोबर आहे की मी तुम्हाला तेच सांगतोय. सपोज दॅट ॲट दिस कंडिशन करंट जे आहे ते फ्लो कुठेपर्यंत झाले, इथून असं येऊन लॅम्प थ्रू फ्लो झाले आणि इथे येऊन स्टॉप झाले. ॲट दिस कंडिशन जर तुम्हाला असं वाटलं की लॅम्प सध्याला काय आहे, बंद आहे, आणि तुम्ही काय केला, लॅम्प जे आहे ते डिस्कनेक्ट इथं करायला गेला, आणि त्यावेळी चुकून तुमचा हात ते होल्डरमध्ये जर तुमचं एखादं पार्ट तुमच्या तुमचं बोट वगैरे त्या होल्डरमध्ये टच झालं, तर तुम्हाला शॉक बसणार की नाही. तुमचं जे पाथ तुमच्या बॉडी थ्रू जे करंट फ्लो होईल ते काय होणार, इकडे ग्राउंड होणार ना. म्हणजे न्यूट्रल पाथ तिथं कंप्लीट होणार आहे तुमच्या बॉडी थ्रू, म्हणजे तुम्हाला इथं काय होऊ शकतं, शॉक लागू शकतं. इन्स्टेड ऑफ इट, सपोज इफ यू कनेक्ट द स्विच ॲट द फेज वायर, आपण फेज वायर मध्ये कनेक्ट केलं, ओके, आणि इथं न्यूट्रल पास केलं. हा आपला फेज आहे, दिस इज न्यूट्रल. इथं जर आपण फेज वायर कट केलं आणि इथं जर स्विच ऑफ असेल, तर तुमचा करंट कुठेपर्यंत पाथ फ्लो होणार आहे, फक्त इथंपर्यंत होणार आहे, बरोबर. लॅम्प मध्ये असणार आहे का. आणि सपोज ऍट दिस कंडिशन तुम्ही जर लॅम्प मधून होल्डर डिस्कनेक्ट करायला गेला आणि तुमचा चुकून हात होल्डर मध्ये गेला, तुमचं बोट जे आहे ते होल्डरला टच झालं, तर तुम्हाला शॉक बसेल का. नाही, कारण की इथून करंट फ्लो होत नाहीये. त्यामुळं स्विच जे आहे ते कायम कुठं कनेक्ट करायला पाहिजे, फेज मध्येच कनेक्ट करायला पाहिजे, न्यूट्रल मध्ये कनेक्ट नाही करायला पाहिजे. समजते हे, समजते रिझन याच्या मागचं. कोणाला समजलं नाही, प्रथमेश समजलं नाही, काय समजलं सांगूया. अर्थिंग नाही रे, अर्थिंग नाही. आपलं जे पाथ आहे की नाही करंट फ्लो होणार ते ग्राउंड होऊ शकते. अर्थिंग म्हणायचं नाही, ग्राउंड होऊ शकते म्हणायचं. गुड. देन थर्ड पॉइंट डील्स विथ फॅन हाईट स्पॅन शुड बी अबाउट 2.5 मीटर, म्हणजे 8.20 फूट या उंचीवर तुमचे जे फॅन आहे ते कनेक्ट करायला पाहिजे फ्रॉम द ग्राउंड फ्लोअर. म्हणजेच तुम्ही जे फॅन माउंट करता, तुम्ही जे फॅन आपण कनेक्ट करत असतो सिलिंग फॅन, ते कसं असायला पाहिजे, ग्राउंड फ्लोअर बसून त्याचं हाईट किती असायला पाहिजे, 8.20 फूट, म्हणजेच 2.5 मीटर एवढ्या उंचीवर ते असायला पाहिजे. ज्याच्या थ्रू काय होणार, कोणत्याही पद्धतीचा ऍक्सिडेंट होणार नाही. ज्यावेळी फॅन ऑन असेल त्यावेळी कोणत्याही पद्धतीचं हायटेड व्यक्तीला सुद्धा कोणत्याही पद्धतीचा ऍक्सिडेंट तिथं होणार नाही. यासाठी 8.20 फूट या उंचीवर ग्राउंड पासून फॅन जे आहे ते कनेक्ट करायला पाहिजे. देन न्यूट्रल शुड बी लिंक्ड, न्यूट्रल वायर जे आहे ते कसं असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे. इफ सपोज न्यूट्रल वायर इज नॉट लिंक्ड, तर काय होणार आहे, तुमचं पाथ तिथे कम्प्लीट होणार नाहीये करंटचं, आणि त्यामुळे तुमचे जे इक्विपमेंट्स आहेत ते ऑन होणार नाहीये. त्यामुळे न्यूट्रल वायर जे आहे ते प्रॉपरली लिंक असायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ऑल द डिस्ट्रीब्युशन बोर्ड शुड बी मार्क्ड ॲज पॉवर अँड लाईट वायरिंग. म्हणजे तुमचे जे डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुमचं जे पॉवर वायरिंग असणार आहे आणि तुमचं जे लाइटिंग लोडचं लाईट वायरिंग असणार आहे ते कसं असायला पाहिजे, सेपरेट असायला की पाहिजे की कंबाईन असायला पाहिजे, सेपरेट असायला पाहिजे. आणि ते सेपरेट असलेलं जे पॉवर वायरिंग आहे आणि लाईट वायरिंग आहे ते कसं असायला पाहिजे, मार्कड असायला पाहिजे, ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल की आपलं पॉवर वायरिंगसाठी कोणकोणते वायर्स तिथून पासआउट झालेत आणि लाईट वायरिंगसाठी कोणकोणते वायर्स तिथे पासआउट झालेत. यासाठी डिस्ट्रीब्युशन बोर्ड थ्रू जे कनेक्शन आपण देत असतो पॉवर वायरिंगसाठी आणि लाईट वायरिंगसाठी ते कसे असायला पाहिजे, मार्क केलेले असायला पाहिजे, इझिली अंडरस्टँड होण्यासाठी. देन डिफरंट मेथड्स ऑफ वायरिंग, याच्यामध्ये आपण डिफरंट मेथड्स ऑफ वायरिंग बघणार आहे. एकूण सॉरी एकूण या पॉइंटमध्ये आपण 4 टाईपची वायरिंग बघणार आहे. एकदम सिंपल वायरिंग आहे. डोमेस्टिक इन्स्टॉलेशन मध्ये जे वायरिंग आपण यूज करतो, घरामध्ये वायरिंग करण्यासाठी जे यूज करतो ते आहे. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे लुपिंग आउट फ्रॉम स्विच अँड सिलिंग रोज. तुम्हाला डायग्राम बघितल्यावर समजेल, एकदम सिंपल डायग्राम आहे. न्यूट्रल वायर बघा कशा पद्धतीने काय केले, न्यूट्रल वायर, न्यूट्रलची जी लिंक आहे मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड करून ज्यावेळी येत असतं ते न्यूट्रल वायर डायरेक्टली कनेक्टेड टू द सिलिंग रोज, सिलिंग रोजला कनेक्ट केलेला आहे. सिलिंग रोज पासून त्याचं जे पुढचं पाथ आहे म्हणजे न्यूट्रलचा जो लिंक आहे तो डायरेक्टली कनेक्टेड टू द अनदर सिलिंग रोज, दुसऱ्या सिलिंग रोजला कनेक्ट केलेला आहे. जर सपोज इन्स्टेड ऑफ L1 L2 इफ देर आर अनदर लॅम्प्स L3 L4 L5 अँड Ln, म्हणजेच भरपूर सारे लॅम्प्स कनेक्टेड आहेत,
तर त्यासाठी न्यूट्रलचं जे वायर आहे तुमचं त्या सिलिंग रोज थ्रू डायरेक्टली अशा पद्धतीनंच पुढच्या सिलिंग रोजला कनेक्टेड असणार आहेत. आणि या सिलिंग रोज थ्रू तुमचं जे लॅम्प आहे ते इथं कनेक्टेड असणार आहे, तुम्हाला जे डायग्राम मध्ये दिसत आहे. फेज साठी बघा, फेज इज पास्ड आउट थ्रू फ्यूज वायर पासून फेज जे आहे ते कॅरी आउट केलेलं आहे. आउटपुट साइड जे आहे फ्यूजचं इज डायरेक्टली गिव्हन टू द स्विच and the secondary of this switch is directly connected to the ceiling rows. Like that, the link of this phase wire is given to the another ceiling rows, another switch. Then through this the lamp L2 is going to be controlled from this S2, and the link of this phase wire is again given to the another switch S3. म्हणजे जर तुमचा लॅम्प 3 L3 जर इथं कनेक्टेड असेल तर त्यासाठी तुमचं फ्यूज वायर जे आहे ते परत जाऊन त्या S3 ला कनेक्टेड असणार आहे. लाईकवाईज S2 ला जसं कनेक्टेड आहे तसं. आणि न्यूट्रल वायर जे आहे ते सिलिंग रोजला अशा पद्धतीनं कनेक्टेड असणार आहे. आणि या सिलिंग रोज थ्रू तुमचं जे L1 आहे, तुमचं जे L2 आहे ते कनेक्टेड असणार आहे. हे समजतंय? जुन्या वायरिंग मध्ये अशा पद्धतीचं वायरिंग यूज केलं जात होतं. सिलिंग रोज तुम्ही बघितलाय का कधी? राऊंड शेपचं असतं आणि त्याच्या थ्रू 2 वायर आपण आउटपुट साईडला घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये L1 म्हणजे लॅम्प जे आहे ते आपण एक्सटेंड केलं असतो तिथं. बघितलंय ना हे जुन्या वायरिंग मध्ये? ओके गुड. एकदम सिंपल आहे. लुपिंग आउट फ्रॉम स्विच अँड सिलिंग रोज म्हणजेच काय, लुपिंग कशा पद्धतीने केले ते इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. स्विच थ्रू आणि सिलिंग थ्रू म्हणजे न्यूट्रलचं जे लुपिंग आहे ते कशा थ्रू केलेलं आहे? सिलिंग रोज थ्रू केलेलं आहे. आणि फेजचं जे लुपिंग आहे ते कशा थ्रू केलेलं आहे? डायरेक्टली स्विच थ्रू केलेलं आहे. याला आपण काय म्हणतो? लुपिंग आउट फ्रॉम स्विच ऑफ फेज अँड लुपिंग आउट ऑफ न्यूट्रल थ्रू सिलिंग रोज. सिलिंग रोज थ्रू न्यूट्रलचं आपण लुपिंग केले आणि स्विच थ्रू आपण फेजचं लुपिंग इथं केलेलं दाखवलेलं आहे. समजते हे डायग्राम? ओके गुड. देन लुपिंग आउट फ्रॉम स्विच थ्रू कशा पद्धतीनं लुपिंग इथं केलेलं आहे ते आपल्याला दाखवले बघा. इथं न्यूट्रल वायर जे आहे इथं बघा एक स्विचचा टर्मिनल आहे, इथं तुम्हाला दिसेल. न्यूट्रल वायर जे आहे ते डायरेक्ट न्यूट्रल टर्मिनलला इथं कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर याचा जो सेकंड पार्ट आहे तो डायरेक्टली कनेक्टेड केलेला आहे सेकंड सिलिंग रोजच्या न्यूट्रल टर्मिनलला, म्हणजे डायरेक्टली सेकंड न्यूट्रल टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. जर सेकंड आपल्याला थर्ड पॉईंट म्हणजे थर्ड लॅम्प जर तुम्हाला ऑन करायचं असेल तर हेच न्यूट्रल वायर डायरेक्टली काय केलं इकडं थर्ड न्यूट्रल टर्मिनलला म्हणजे कनेक्टरला काय केले? पास केले. इथे बघा इथं रिप्रेझेंट केले. हे जे रेक्टँग्युलर शेप तुम्हाला दिसत आहे हा काय आहे? कनेक्टर आहे, म्हणजे तो न्यूट्रल टर्मिनल आहे. याच्या थ्रू फक्त काय केलं जातं? न्यूट्रल टर्मिनल जे आहे, न्यूट्रल वायर जे आहे ते पास आउट केलं जातं. इथं बघा इथं इथं हा जो सिलिंग रोज आहे तो कशाला रिप्रेझेंट करतो? हा कोणाचा आहे सिलिंग रोज? या लॅम्पचा आहे. हा जो सिलिंग रोज आहे तो कशाचा आहे? या लॅम्पचा आहे. इथं तुम्हाला दिसेल न्यूट्रल वायर डायरेक्टली कनेक्टेड टू द कनेक्टर ऑफ न्यूट्रल टर्मिनल. न्यूट्रल टर्मिनलच्या कनेक्टरला इथं रिप्रेझेंट केले. इथूनच त्याची लिंक जी आहे ते नेक्स्ट टर्मिनलला पास आउट केले. आणि लॅम्प 3 साठी सुद्धा इथूनच तुम्ही काय करू शकता? टू नेक्स्ट पॉईंट इथं लिहिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली इकडे कनेक्ट करू शकता. तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. आणि याच पॉईंट थ्रू तुम्ही न्यूट्रल जे आहे लॅम्पला प्रोव्हाइड केलेलं ते तुम्ही डायरेक्टली इथून डायरेक्टली सिलिंग रोज किंवा तुम्ही होल्डर म्हणू शकता त्या होल्डरला डायरेक्टली इथं कनेक्ट केलेलं आहे. याच्या टर्मिनल थ्रू तुम्ही हे जे वायर आहे ते डायरेक्टली तुम्ही होल्डरला किंवा सिलिंग रोजला तुम्ही काय केलं आहे? डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे. समजते हे न्यूट्रलचं कनेक्शन कशा पद्धतीने केलंय? हॅलो, समजते का न्यूट्रल कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे? फक्त एक न्यूट्रल टर्मिनल इथे टाकलेला आहे कॉन्टॅक्टर, ज्याचे 2 आउटपुट असणार आहेत, एक इनपुट असणार आहे. इनपुट काय असणार आहे? न्यूट्रल वायर इनपुट असणार आहे. 2 आउटपुट असणार आहे. एक आउटपुट काय केलेलं आहे? डायरेक्टली लॅम्पच्या होल्डरला कनेक्ट केलेला आहे आणि सेकंड आउटपुट जे आहे ते काय केलेलं आहे? सेकंड टर्मिनलच्या इनपुटला दिलेला आहे. इथं दिसेल तुम्हाला सेकंड टर्मिनलच्या काय केले? इनपुटला दिलेला आहे. लाईकवाईज इथं पण काय केले? एक आउटपुट जे आहे याला आउटपुट म्हणा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल. एक आउटपुट जे आहे इज डायरेक्टली कनेक्टेड टू द होल्डर अँड अनदर आउटपुट इज गिवन टू द इनपुट टू द नेक्स्ट कॉन्टॅक्टर. म्हणजे नेक्स्ट पॉईंटचा जो असा कॉन्टॅक्टर असेल त्याला डायरेक्टली इथं एक आउटपुट इनपुट म्हणून दिलेला आहे. समजलं न्यूट्रलचं कनेक्शन? ओके गुड.
देन इथं बघा, इथं फेज वायर आहे, फ्यूज थ्रू पास आउट केलेला आहे आणि इथं स्विच आहे. हा स्विच आहे. इथं स्विचचा तो टर्मिनल आपल्याला इंडिकेट केलेला नाहीये. इथून हे एकदम सिंपल आहे. फेजचं तुम्हाला लगेच समजेल. इथं काय आहे, स्विच आहे. स्विचचा सेकंड टर्मिनल इज डायरेक्टली कनेक्टेड टू द होल्डर. Likewise here also the second terminal of this switch is directly connected to the lamp, and the phase link is given to the next terminal, फर्स्ट टर्मिनल ऑफ नेक्स्ट स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला काय केलेलं आहे, ही लिंक आहे ती डायरेक्टली इथं पुट केलेली आहे. समजते ना हे फेजचं? इथं फक्त एक स्विच आहे, स्विचचा सेकंड टर्मिनल लॅम्पला कनेक्ट केलेला आहे आणि याचं जे फेजचं लिंक असणार आहे ते लिंक आपण काय केले, डायरेक्टली सेकंड स्विचच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केला आहे, ज्याच्या थ्रू हा लॅम्प तुमचा ऑपरेट होणार आहे. समजते? लुपिंग आउट फ्रॉम स्विच थ्रू कशा पद्धतीने लुपिंग केलेलं आहे ते समजते की आणखीन एकदा सांगू? मला वाटतं ना कुणाला समजले असं. ओके गुड. एकदम सिंपल आहे. थोडंसं कन्फ्युजन व्हायला प्रयत्न होते, पण व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजेल लगेच ते. देन लुपिंग आउट फ्रॉम सिलिंग रोज थ्रू कशा पद्धतीने लुपिंग आउट केलेलं आहे, एकदम सिंपल आहे. सेकंड डायग्राम सारखाच आहे हे पण. त्याच्यामध्ये पण बघा, सिलिंग रोज आहे. या सिलिंग रोज मध्ये 2 टर्मिनल्स अँड 1 कनेक्टर आहे, म्हणजे 2 टर्मिनल आहेत आणि एक कनेक्टर आहे. कनेक्टर युज्ड फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रल वायर, म्हणजे न्यूट्रलचं जे वायर आहे ते डायरेक्टली काय केलंय, इथं कनेक्टरला कनेक्ट केलेलं आहे. त्याचं लूप पुढं पूर्ण होण्यासाठी सेकंड बल्बसाठी काय केलेलं आहे, पुढच्या सिलिंग रोजला डायरेक्टली इथून लिंक प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे हा कुठे गेलाय, परत हा फेज आणि न्यूट्रल कशाला कनेक्ट केलाय, अशाच पद्धतीच्या एक सिलिंग रोजला इथं पुढं कनेक्ट केलेला असणार आहे. देन फेज वायर बघा, फेज जे आहे ते फ्यूज थ्रू पासआउट केलेला आहे आणि इथं सिलिंग रोज जो आहे तो काय कंटेंट करतो, 2 टर्मिनल कनेक्ट करतो आणि एक कॉन्टॅक्टर इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रल अँड 2 टर्मिनल्स आर युज्ड फॉर द पर्पज ऑफ फेज वायर. इथून काय केले बघा, फेज वायर एका टर्मिनलला कनेक्ट केलाय, एका टर्मिनल थ्रू तोच आउटपुट आपण काय केलाय, डायरेक्टली स्विचला कनेक्ट केलाय आणि स्विच ज्यावेळी क्लोज होईल त्यावेळी हा करंट डायरेक्टली या सेकंड टर्मिनलला येणार आहे, ज्याच्यामध्ये हा सेकंड टर्मिनल आणि या न्यूट्रलच्या कनेक्टरमध्ये हा लॅम्प कनेक्ट केलेला असणार आहे. म्हणजे तुमचं कनेक्शन कसं होणार आहे बघा, न्यूट्रल वायर इज डायरेक्टली कनेक्टेड टू दिस कनेक्टर. या कनेक्टर थ्रूच या इथं लूप तुमचं न्यूट्रल वायरचं या लॅम्पचं कनेक्ट होणार आहे आणि पुढच्या लॅम्पसाठी त्याचं कनेक्शन पुढे इकडे पासआउट केलेलं आहे. फेजचं जे आहे ते फ्यूज थ्रू पासआउट केले, एका कनेक्टरला दिलाय, टू टर्मिनलच्या एका टर्मिनलला दिलाय. हे कनेक्टर आहे, हे टर्मिनल आहे, एका टर्मिनलला दिलाय. टर्मिनलचं जे वायर आहे इज डायरेक्टली कनेक्टेड टू द स्विच अँड फॉर द पर्पज ऑफ कंट्रोलिंग दिस स्विच इज युज्ड. स्विचचं जे सेकंड टर्मिनल आहे ते डायरेक्टली या सेकंड टर्मिनलला दिलेलं आहे, ज्याच्या थ्रू एक लॅम्प कनेक्ट केलाय. म्हणजे सेकंड टर्मिनलला आणि या कनेक्टरमध्ये तुमचा लॅम्प कनेक्ट असणार आहे. ज्यावेळी स्विच ऑन होईल त्यावेळी तुमचा हा लॅम्प ऑन होणार आहे, ज्यावेळी स्विच ऑफ होईल त्यावेळी तुमचा हा लॅम्प काय होणार आहे, ऑफ होणार आहे. आणि इथूनच तुम्ही काय केलंय, फेज परत पासआउट करून घेतलाय, इथून न्यूट्रल पासआउट करून घेतले आणि याचे जे कनेक्शन्स आहेत ते पुढच्या सिलिंग रोजला सेम अशा पद्धतीला दिलेला आहे. समजते? लुपिंग आउट फ्रॉम सिलिंग रोज कशा पद्धतीने लुपिंग केले सिलिंग रोज फ्रॉम सिलिंग रोज थ्रू, समजते का? की आणखीन एकदा सांगू की आणखीन एकदा? ओके गुड. देन नेक्स्ट लास्ट पॉइंट, लुपिंग आउट फ्रॉम जंक्शन बॉक्स मधून कशा पद्धतीने लुपिंग आउट केलेलं आहे बघा. इथं एक लॅम्प इंडिकेट केलाय, इथं सिलिंग रोज आहेत, 2 टर्मिनल आहेत सिलिंग रोजचे, एक टर्मिनल फॉर न्यूट्रल, 1 टर्मिनल फॉर फेज आणि इथे एक जंक्शन बॉक्स कनेक्ट केलेला आहे. जंक्शन बॉक्स मध्ये बघा 3 टर्मिनल आहेत एकूण. ओके, 3 टर्मिनल आहेत. एक टर्मिनल जो आहे तो न्यूट्रलचा आहे आणि 2 टर्मिनल जे आहेत ते कशाचे आहेत, फेजचे आहेत. इथं बघा काय केलंय, न्यूट्रल वायर जे आहे ते डायरेक्टली या टर्मिनल जंक्शन बॉक्सच्या या टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. इथूनच नेक्स्ट पॉइंटला तुम्हाला सप्लाय केलेला आहे, म्हणजे न्यूट्रलचं जे लिंक आहे, लुपिंग आहे ते इथून होणार आहे आणि सेकंड टर्मिनल जे आहे म्हणजे सेकंड आउटपुट टर्मिनल जे आहे या टर्मिनलचं ते डायरेक्टली कशाला कनेक्ट केलेलं आहे, सिलिंग रोजच्या टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हा लॅम्प कनेक्ट केलेला असणार आहे. या सिलिंग रोजला हा लॅम्प इथं कनेक्ट केलेला असणार आहे. अगोदरच्या वायरिंग मध्ये अशा पद्धतीचं कनेक्शन प्रोव्हाइड केलं जात होतं. देन फेज वायर बघा, फ्यूज थ्रू पासआउट झालाय, 2 टर्मिनल आहेत, एक टर्मिनल, या दोन्हीमध्ये कोणत्या पद्धतीचं
कनेक्शन असणार आहे का या दोन टर्मिनल मध्ये डायरेक्टली असणार आहे का? हे जे जंक्शन बॉक्स मधले दोन टर्मिनल्स आहेत दोन्ही पण फेज साठी यूज केलं जातं. यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कनेक्शन डायरेक्टली नसतं. याचं जे कनेक्शन आहे ते डायरेक्टली तर स्विच थ्रू दिलेलं आहे. म्हणजे फेज जो इथून पासआउट झालेला आहे तो या टर्मिनलला कनेक्ट आहे. या टर्मिनलचा आउटपुट जो आहे तो या स्विचला कनेक्ट आहे. स्विचचा आउटपुट जो आहे तो या टर्मिनलच्या इनपुटला कनेक्ट आहे आणि याचं जे आउटपुट आहे ते डायरेक्टली सिलिंग रोजला कनेक्ट आहे. म्हणजे ज्यावेळी स्विच ऑन होणार आहे त्यावेळी करंट अशा पद्धतीनं इथून फ्लो होणार आहे आणि हा स्विच या लॅम्प जो आहे तो ऑन करणार आहे. आणि जर समजा स्विच ऑफ कंडिशनला असेल म्हणजे अशा कंडिशनला असेल तर करंट फक्त इथून पास आउट होऊन इथपर्यंत थांबणार आहे आणि हा लूप कंप्लीट होणार नाही. त्यामुळं तुमचा लॅम्प जो आहे तो बंद असणार आहे. समजते हे कनेक्शन? ओके. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये कोणत्याही पद्धतीचं कनेक्शन दिसते का या दोन्हीमध्ये, या दोन टर्मिनल मध्ये? नाही. म्हणजेच या जे टर्मिनल्स आहेत हे जे आउटपुट जे आहेत ते कसे आहेत स्विच थ्रू कनेक्टेड आहेत. स्विच जर कनेक्ट असेल, स्विच जर क्लोज सर्किटेड असेल तरच इथून करंट पास आउट होणार आहे. स्विच जर ओपन सर्किटेड असेल तर तुमचा करंट जो आहे तो फक्त इथपर्यंत फ्लो होणार आहे. समजलं फ्यूज आणि न्यूट्रल कशा पद्धतीने कनेक्ट आहे? आणि न्यूट्रल एकदम सिंपल आहे. न्यूट्रल जे आहे ते कॉन्टॅक्टरला कनेक्टेड आहे आणि कॉन्टॅक्टरचा सेकंड टर्मिनल जो आहे तो डायरेक्टली इथं सिलिंग रोजला कनेक्टेड आहे ज्याच्या थ्रू हा लॅम्प कनेक्ट असणार आहे. आणि नेक्स्ट पॉइंटला म्हणजे अशा पद्धतीचा जो नेक्स्ट टर्मिनल असणार आहे जंक्शन बॉक्स, त्या जंक्शन बॉक्सला कुठून सप्लाय दिले? फेजचा न्यूट्रलचं, इथून फेजचं सप्लाय गेलेलं आहे आणि इथून न्यूट्रलचं सप्लाय गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचंच पुढे सर्किट तुम्ही माउंट करू शकता. समजलं का? समजलं का? गुड. आपण अजून पुढचे पॉइंट पण बघणार होतो पण आपण ते नेक्स्ट पॉइंटला बघूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. थँक्यू फॉर जॉईनिंग. समजते ना लेक्चर? सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे.